नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण चिकनची रेसिपी बघणार आहोत. तर हे आहे बोनलेस चिकन. छोटे छोटे पीस कापून घेतले, मस्त वॉश करून घेतलेले आहेत. आणि आपण हे आता फ्राय पॅन ठेवलेला आहे. फ्राय पॅन चेक केले किती गरम झाले, जेवढं पाहिजे तेवढं. आणि हे आता तेल आहे, तेल आपण त्या फ्राय पॅनमध्ये टाकूया. जेवढं पाहिजे तेवढं, जास्त पण ऑइलमध्ये नाही, थोडं असं सॅलो फ्राय टाईप करायचं आहे, म्हणजे एकदम डीप नाही करायचं. आणि त्यानंतर हे चिकनचे पीस जे वॉश केलेले आहेत ते मस्त ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया. एक तुकडा असं टाकून बघितला तर व्यवस्थित तेल गरम झालेलं. आणि त्यानंतर फटाफट सगळे तुकडे टाकले. आणि तेल पण जास्त पण एकदम गरम नाही करायचं. आणि बघा तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही, आणि चिकनचे पीस व्यवस्थित फ्राय होत आहेत की नाही, तर ते ह्या कलरवरून समजतं. नंतर मग ते असे सफेद सफेद व्हायला लागतात व्यवस्थित फ्राय झाल्यावर. आणि जे हे पीस आहेत ना, ते एकदम पातळ केलेत मी, म्हणजे सहजच शिजू शकतील असे, कारण आपण ते बॉईल केलेलं नाही आहे ना, डायरेक्टली तेलामध्ये फ्राय करतो आहे. सो अशा प्रकारे संपूर्ण असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं, आलटून पलटून असे. आणि आपल्याला असं वाटलं की आता हे पीस सगळे मस्तपैकी शिजलेले आहेत, त्यानंतर मग आपण ह्यामध्ये जे आपल्याला पाहिजे ते सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून आपण हे असे चिकन फ्रायची रेसिपी रँडमली मस्त बनवू शकतो. तर ही आता आमच्या पद्धतीने आम्ही बनवलं आहे. तर आता सर्वप्रथम आम्ही मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. असं काय स्पेसिफिक ह्या रेसिपीला असं काही नाव नाही आहे, जस्ट आम्हाला फ्राय चिकन खायचं होतं आणि मनात आलं, आणि घरामध्ये जे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यातून काहीतरी वेगळं डिश बनवता येईल ह्या हेतूने हे चिकनची रेसिपी बनवलेली आहे. तर तुम्ही पण एन्जॉय करा, आणि मी जशी बनवलेली आहे तशी पण बनवून बघा, तर टेस्टीच होईल. त्यानंतर हे असं आपण पुन्हा एकदा मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतो आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला ते चिकन बघूनच अंदाज येतो की मस्तपैकी चिकन फ्राय झालेलं आहे. प्रत्येक तुकडे मस्त फ्राय झालेले आहेत. आणि नॉनस्टिक जी कढई असते ना आपली, फ्राय पॅन असते, त्याच्यामध्ये शक्यतो बनवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ते खाली असं चिकटत नाही आणि व्यवस्थित छान कोणती पण रेसिपी होते मला वाटतं नॉनस्टिकमध्ये. तर आता हे असं पलिताने थोडंसं प्रेस करून बघितलं तर हे आता चिकन फ्राय झालेलं आहे संपूर्णपणे. आता आपण मीठ तर टाकलेलं आहे, आता त्याच्यामध्ये ना आपण हळद टाकलेली आहे थोडीशी. त्यानंतर परत थोडंसं थंड गॅसवर, म्हणजे गॅस फ्लेम थोडं थंड करून पुन्हा थोडं त्याला असं क्रंची होण्यासाठी मस्तपैकी भाजून घेतले. आणि पुन्हा जेवढी पाहिजे तेवढी हळद टाकली. स्टार्टिंगला अगदी थोडीशी टाकलेली. आणि त्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे, लाल तिखट, आणि थोडीशी धने जिरे पावडर टाकलेली आहे, आणि मालवणी मसाला टाकलेला आहे. आणि तुमच्याकडे जे जे मसाले असतील, जे तुम्हाला आवडत असतील, ते सगळे कोणतेही मसाले तुम्ही वापरू शकता. आता माझ्याकडे हे 2-3 मसाले अवेलेबल होते ते टाकलेत. आणि त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट जी माझ्याकडे रेडीमेड होती. शक्यतो मी घरी करण्याचा प्रयत्न करते, पण आता ही लगेचच रेसिपी बनवून लगेचच आपल्याला खायची होती, त्यामुळे झटापट जे उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून आपण बनवलेला आहे. त्यानंतर आता इथे बघताय मीठ झालं, हळद झालं, लाल मिरची पावडर झाली, धने जिरे पावडर आणि मालवणी मसाला.
तर हे सगळं त्या तेलामध्ये पुन्हा असं हलकंसं फ्राय करून घ्यायचं. आणि त्यानंतर महत्त्वाचं आत्ता आम्ही वापरतोय ते आहे चीज, कारण आपल्याला एकदम चीजी चिकन फ्राय करायचं आहे. तर त्यानंतर माझ्याकडे ना हे असे स्लाईस होते आणि हो थोडंसं मी आता दूध पण टाकलं आहे त्याला असं थोडंसं क्रीम टाईप होण्यासाठी. अचानक असं वाटलं की चला दूध टाकूया, तर हे दूध टाकलेलं आहे. त्यानंतर चिकनचा बघा कसा एकदम त्या पूर्ण जे इन्ग्रेडियंट्स मिक्स झालेत त्याचा स्ट्रक्चरच चेंज झाला आहे, म्हणजे दिसायला असं थोडं यम्मी वाटतं आहे ना डिश. आणि मग दूध पण ते व्यवस्थित त्याने ऑब्झर्व करून घेतलं ना की त्यानंतर चीजचे स्लाईस आपण टाकणार आहोत. तर हे चीजचे स्लाईस टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली झटपट होणारी आणि एकदम वेगळीच चीजी चिकन फ्राय विथ मिल्क अशी ही आपली डिश रेडी झालेली आहे. आणि मला वाटतं अगदी 5 ते 10 मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आणि गरम गरम खायला खूपच मजा येते. तर त्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून पुन्हा एकदा 2-3 मिनटावर ते मस्त होऊन द्यायचं स्लो गॅसचा फ्लेम ठेवून आणि असे छोटेसे असे थोडे कड येऊन द्यायचं. तर ह्यानंतर फायनली आपल्या डिशचा कलर आपण बघू शकतो आहे. बघूनच असं वाटतं आहे ना की यम्मी झालेले आहे. तर अशा प्रकारे ही डिश आपली रेडी झालेली आहे आणि आम्हाला हे चीजी चिकन फ्राय जे केलेलं आहे ती ही डिश तुम्हाला दाखवायची होती म्हणून आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि पूर्ण फायनल झाल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर वरून टाकायची आहे बारीक चिरून. तर कोथिंबीरच्या मागे ह्या ज्या स्टिक्स असतात ना त्यासुद्धा घ्यायच्या बारीक करून, त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो. कोणती पण रेसिपी तुम्हाला अशी झटपट बनवायची असेल ना तर ह्या मागच्या स्टिक घ्यायच्या त्यांनी खूप टेस्टी लागतं. आणि ही आता बारीक केलेली कोथिंबीर पण आपण वरून टाकणार आहोत. आणि अशा प्रकारे आपली ही झटपट रेसिपी तयार झालेली आहे. त्यानंतर फक्त आम्ही हे चिकन चपाती आणि डाळीसोबत खात आहोत. तर पुढे तुम्हाला आता बघायला मिळेल आपली जेवणाची डिश आणि चिकनची डिशसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला अशा रेसिपी आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो आपल्या चॅनलवर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज आहेत, मोटिवेशनल व्हिडिओज आहेत, कुकिंगचे व्हिडिओज आहेत, मनोगत आहेत आणि मी करत आहे नेटवर्क मार्केटिंग, त्या कंपनीचा प्लॅन प्रेझेंटेशन, एलिमेंट्स वेलनेसचे प्रोडक्ट्स, इन्फॉर्मेशन, असं बरंच काही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि मित्रांनो सपोर्ट करा. आपलं चॅनल मॉनिटायझेशन झालेलं आहे, बस आता फर्स्ट पेमेंटची वाट बघत आहे. जर तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच आपला फर्स्ट पेमेंट लवकरात लवकर येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तर धन्यवाद. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जे पण सबस्क्राईब होतात त्यांना धन्यवाद, जे व्ह्यूवर्स आहेत तुम्हालासुद्धा खूप खूप धन्यवाद. सो फायनली ही आपली डिश रेडी आहे आणि पुढे आपल्या जेवणाचं ताट. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. थँक्यू.